Hello friends, welcome to this new lecture. In the previous lecture of the topic numerical integration, we seen three important formulae to compute the values of numerical values of the integration, out of which first formula is a trapezoidal rule, second one that is a Simpson's 1/3 rule, and third one that is a Simpson's 3/8 rule. These three rules are derived by putting the values of n as 1, 2 and 3 respectively in the general quadrature formula for equidistant coordinates. ओके, ते फॉर्म्युले काय आहेत आपण पाहिलेले आहे. डेफिनेटली ते फॉर्म्युले आपल्याला नंतर प्रूव्ह करायचे आहेत. ते फॉर्म्युले पाठ केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकून कॅल्क्युलेशन करून आपण न्यूमेरिकल सोल्युशन टू दी प्रॉब्लेम मिळवणार आहोत. ठीक आहे. Now in this lecture we have to solve the examples of numerical integration depending upon the three formulae, that is a trapezoidal rule, Simpson's 1/3 rule and Simpson's 3/8 rule. Okay, so let us see example depending upon numerical integration. Example, evaluate example number 1, evaluate integration from 1 to 6 x raised to 3 dx by dividing the interval of integration into 10 equal parts by using trapezoidal rule. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल. या टॉपिक मधले जे काही एक्झाम्पल्स आहेत ते सगळे स्ट्रेट फॉरवर्ड असतील, कुठेही ट्विस्टिंग वगैरे नसेल, स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल्स असतील. एक्झाम्पल नंबर 1 काय बघूयात. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 6 x raised to 3 dx by dividing the interval of integration into 10 equal parts by using trapezoidal rule. ओके, एक्झाम्पल कोणत्याही रूलने सोडवायचं असू द्या, ट्रॅपेझॉइडल और सिम्पसन्स 1/3 रूल और सिम्पसन्स 3/8 रूल, हे तिन्ही रूल मध्ये आपल्याला माहिती आहे हे तिन्ही रूलच्या फॉर्म्युलेमध्ये काय कशाचा समावेश आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला एच काढावा लागेल. त्यानंतर नेक्स्ट वन पुढे एंट्रीज y0, y1, y2, y3 अप टू सो ऑन yn, या एंट्रीज आपल्याला काढाव्या लागतील. ठीक आहे. एंट्रीज काढल्यानंतर जो फॉर्म्युला विचारलेला आहे तो फॉर्म्युला वापरून, तो रूल वापरून आपण इझिली इंटिग्रेशनची व्हॅल्यू काढू शकतो. ठीक आहे. एक्झाम्पल कसं सोडवायचं बघूयात. व्हेरी सिंपल टेक्निक. दिलेलं इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 6 x raised to 3 dx. हे इंटिग्रेशन आपण ऍज इट इज आय म्हणून घेऊयात. लेट आय इज इक्वल टू, टेक दॅट गिवन इंटिग्रेशन ऍज इट इज ऍज अ आय. लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 6 x raised to 3 dx. ओके, इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 6 x raised to 3 dx. आपल्याला माहिती आहे आपण लास्ट लेक्चरला जेव्हा ट्रॅपेझॉइडल रूल किंवा सिम्पसन्स 1/3 रूल किंवा सिम्पसन्स 3/8 रूल पाहिले होते त्यावेळेस आपण एक थेओरेटिकल इंटिग्रेशन घेतलं होतं. ओके, आणि त्या थेओरेटिकल इंटिग्रेशन मधले जे काही सिम्बॉल्स होते ते सिम्बॉल्स आपल्या फॉर्म्युलामध्ये रिफ्लेक्ट झाले होते, म्हणजे ते सिम्बॉल आपल्या फॉर्म्युलामध्ये आपण यूज केले होते. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचा थेओरेटिकल स्टडी किंवा सिम्बॉल्स काय आहे ते माहित असणं गरजेचं आहे. आपण राईट फ्रॉम द बिगिनिंग ऑफ द न्यूमेरिकल मेथड्स बघतोय. तर हे जे पहिलं आपलं दिलेलं इंटिग्रेशन आहे ऍज इट इज आहे आपण घेतलं. नेक्स्ट वन आपलं थेओरेटिकल इंटिग्रेशन काय होतं, कंपेअरिंग दिस. हे काही दिलेले जे काही इंटिग्रेशन आहे त्याचं कंपॅरिझन आपण थेओरेटिकल इंटिग्रेशनशी करूयात. कंपेअरिंग दिस with our theoretical integration, that is I is equal to, theoretical integration काय होतं, integration from a to b f of x dx we get. Okay,
थेरॉटिकल बेस पक्का पाहिजे, कारण थेरॉटिकल बेस नुसार थेरॉटिकल सिम्बॉल्स आपल्या फॉर्म्युल्यामध्ये असतात. आपला थेरॉटिकल आपण जेव्हा तिन्ही फॉर्म्युले डिराईव्ह केली, तिन्ही रूल्स पाहिले, त्यावेळेस आपण इंटिग्रेशन घेतलं होतं, इंटिग्रेशन फ्रॉम a to b f(x) dx. ओके, या इंटिग्रेशनची आणि दिलेल्या इंटिग्रेशनची कंपॅरिझन करूयात. दिलेल्या इंटिग्रेशनची कंपॅरिझन करून आपल्याला व्हॅल्यूज ऑफ a, b आणि f(x) मिळतील. ओके, हियर देअरफॉर हियर कंपॅरिझन करूयात. हियर a म्हणजे काय असतं आपलं लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन. ओके, a हे लोअर लिमिट आहे, b हे अप्पर लिमिट आहे. a इज इक्वल टू लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन विच इज नथिंग बट हियर 1 असेल. ठीक आहे, लोअर लिमिट आपलं 1 आहे. सिमिलरली b इज इक्वल टू b म्हणजे काय असतं अप्पर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन. हियर अप्पर लिमिट ऑफ द गिवन इंटिग्रेशन इज 6. हियर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 6 and yes f(x). व्हॉट इज f(x)? f(x) नथिंग बट इंटिग्रँट, ज्याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. म्हणजे इंटिग्रेशनचा सिम्बॉल अलॉंग विथ dx सोडून जो असतो तो इंटिग्रँट असतो आणि तो डिनोट करण्यासाठी आपण f(x) हा सिम्बॉल वापरत असतो. हियर f(x) इज अ इंटिग्रँट. इथे इंटिग्रेशनचा सिम्बॉल अलॉंग विथ dx हे सोडून जे राहतो तो इंटिग्रेशन आहे, इंटिग्रँट आहे. अँड f(x) म्हणजेच आपला इंटिग्रँट इज इक्वल टू काय आहे x⁻3. ठीक आहे, म्हणजे दिलेल्या इंटिग्रेशनचं आपल्या थेरॉटिकल इंटिग्रेशनशी कंपॅरिझन करून आपण व्हॅल्यूज ऑफ a, सिमिलरली b आणि f(x) मिळवल्या. a म्हणजे लोअर लिमिट असेल, b म्हणजे अप्पर लिमिट असेल आणि f(x) म्हणजे आपला इंटिग्रँट असेल, दॅट इज x³. ओके, नेक्स्ट वन. आता पुढे मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे रूल तुम्ही कोणताही वापरा, आपल्याला एंट्रीज पाहिजेत. ठीक आहे, रूल कोणताही वापरा, आपल्याला एंट्रीज पाहिजेत. म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये कशाचा समावेश आहे? y0, y1, y2 या एंट्रीजचा समावेश आहे. ठीक आहे, नाऊ आता या एंट्रीज जर आपल्याला मिळवायच्या असतील तर नो डाऊट एंट्रीज मिळवण्यासाठी आपल्याला फंक्शन f(x) तर आहेच आहे, आपल्याला काय मिळवावे लागतील? आर्ग्युमेंट्स मिळवावे लागतील. ठीक आहे, y0, y1, y2 अप टू सो ऑन yn या एंट्रीज मिळवण्यासाठी वी नीड आर्ग्युमेंट्स. ओके, आपल्याला आर्ग्युमेंट्स पाहिजेत. म्हणजे x0 प्लस h त्याला आपण x1 म्हणूयात. सिमिलरली x0 प्लस 2h त्याला आपण x2 म्हणूयात. x0 प्लस 2h म्हणा किंवा x1 प्लस h म्हणा. सिमिलरली आर्ग्युमेंट आपल्याला x3 पाहिजे. x3 म्हणजे काय असेल? x2 प्लस h. ठीक आहे, अँड सो ऑन. म्हणजे आपल्याला एंट्रीज मिळवायच्या आहेत. y0, y1 अप टू सो ऑन yn मिळवायचं आहे. या एंट्रीज मिळवायच्या असतील तर वी नीड आर्ग्युमेंट्स. आपल्याला आर्ग्युमेंट्स पाहिजेत, कारण आर्ग्युमेंट्स मिळाल्याशिवाय आपण एंट्रीज मिळवू शकत नाहीये. म्हणजे आपल्याला आर्ग्युमेंट्स x0, x1, x2 हे मिळवावे लागतील. आणि आपल्याला आर्ग्युमेंट्स जर मिळवायचे असतील तर नो डाऊट x0 आपल्याकडे आहे. x0 म्हणजे काय असतं? आपलं लोअर लिमिट असतं a आणि x0 प्लस nh म्हणजे आपलं अप्पर लिमिट असतं b. म्हणजे आता आपल्याकडे x0 ची किंमत म्हणजे लोअर लिमिट म्हणजे a आपल्याकडे आहे. x1 हे पुढचा आर्ग्युमेंट मिळवायचा असेल तर नो डाऊट x0 आपल्याकडे आहे, फक्त गरज कशाची आहे? h ची. ओके, म्हणजे x1 हे पुढचा आर्ग्युमेंट मिळवायचं असेल तर आपल्याला h ची आवश्यकता आहे. एकदा का h आपल्याला मिळाला, h म्हणजे काय असतं? इंटरवल ऑफ डिफरन्सिंग, दोन सक्सेसिव्ह आर्ग्युमेंट्स मधला अंतर, दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला h काढावा लागेल. एकदा का h आपल्याला मिळाला तर डेफिनेटली आपण आर्ग्युमेंट्स मिळवू शकतो x1, x2, x3 अँड सो ऑन. आणि एकदा का आपल्याला आर्ग्युमेंट्स माहित झाले किंवा एकदा का आपल्याला आर्ग्युमेंट्स मिळाले तर फंक्शन f(x) काय आहे आपल्याला माहिती आहे, दॅट इज x³. फंक्शन f(x) काय आपल्याला माहिती आहे, त्या फंक्शन मध्ये आपण रिक्वायर्ड आर्ग्युमेंट्सच्या व्हॅल्यूज टाकून रिक्वायर्ड एंट्रीज म्हणजेच y0, y1, y2 अप टू सो ऑन yn मिळवू शकतो. ठीक आहे, असा आपला प्रवास असेल. गेटिंग दिस? येस, आय विल रिकॉल दॅट वन. पहिल्यांदा आपल्याला एंट्रीज मिळवायच्या आहेत. एंट्रीज मिळवण्यासाठी आर्ग्युमेंट्स मिळवावे लागतील आणि आर्ग्युमेंट्स मिळवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा h काढावा लागेल. व्हॉट इज h? h इज नथिंग बट इंटरवल ऑफ डिफरन्सिंग. ओके, h काढावा लागेल. h काढूयात. h काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे? द फॉर्म्युला फॉर h काय होता? येस, लास्ट लेक्चर मध्ये आपण फॉर्म्युले बघितलेले आहेत. तो लेक्चर पुन्हा एकदा पहा. ते तिन्ही फॉर्म्युले पाठ करा विथ सिम्बॉल्स. ओके, h मिळवावा लागेल. h चा फॉर्म्युला काय होता? b मायनस a डिवाइडेड बाय n. b म्हणजे अप्पर लिमिट, a म्हणजे लोअर लिमिट. त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. आता फक्त काय राहिलं? n. व्हॉट इज n? n तिकडे काय होता? n इज नथिंग बट द नंबर ऑफ डिव्हिजन्स in number of sub intervals in which we have to divide the given interval of integration. ठीक आहे, दिलेल्या इंटिग्रेशनच्या लिमिट्सचे इंटरवलचे किती तुकडे पाडायचे ती संख्या म्हणजेच n असेल.
प्रॉब्लेम जो आपण नीट वाचला आता काय दिसतंय, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 6 x raised to 3 dx by dividing the interval of integration into 10 equal parts. ओके, इंटरवल ऑफ इंटिग्रेशनचे आपल्याला 10 समान भाग करायचे, 10 समान तुकडे करायचे. म्हणजेच आपण आपल्याला इथे काय दिलेलं आहे, दॅट इज वी हॅव गिवन दॅट हिअर n number of intervals, number of subintervals, number of subintervals, that is equal to theoretical symbol असेल n, and that number of subintervals, that is n, the value of n is given as a 10 because we have to divide the interval of integration into 10 equal parts. Getting this? म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेमचं कंपॅरिझन आपण theoretical प्रॉब्लेमशी केलं. कंपॅरिझन करून आपण व्हॅल्यूज रिक्वायर्ड ज्या आपल्याला होत्या त्या आपण मिळवल्या. a is equal to 1, b is equal to 6 आणि f of x integrand is equal to x cube and number of subintervals, that is n, is given as a 10. एवढी माहिती मिळाल्यानंतर आपण h काढू शकतो. एकदा का h मिळाला की आपण आर्ग्युमेंट्स काढू शकतो आणि एकदा का आर्ग्युमेंट्स मिळाले की आपण एंट्रीज सुद्धा काढू शकतो. आणि एकदा का आपल्याला एंट्रीज मिळाल्या तर आपण कोणताही रूल वापरून इंटिग्रेशन सोडवू शकतो. ठीक आहे, h मिळूयात. नाउ h इक्वल टू, very simple problem. Now h is equal to, what is the formula for h? h is nothing but equal to b minus a divided by n असेल. That is equal to b म्हणजे upper limit of the integration which is nothing but equal to 6 minus a म्हणजे lower limit, that is a 1 divided by number of intervals. Number of intervals किती तुकडे पाडायचे आहेत? 10. That is equal to, very simple, 6 वजा 1 5 भागिले 10, that is equal to 0.5. Therefore the value of h is equal to 0.5. ठीक आहे, h व्हॅल्यू मिळाली, h is equal to 0.5. ठीक आहे, आता आपल्याला टेबल मिळवायचं आहे किंवा रिस्पेक्टिव्ह फंक्शनल व्हॅल्यूज मिळवायचे आहेत, म्हणजेच एंट्रीज मिळवायचे आहेत. एंट्रीज मिळवण्यासाठी h मिळाला. एकदा का h मिळाला की आपण इक्वली स्पेस्ड आर्ग्युमेंट्स प्रमाणे आर्ग्युमेंट्स काढू शकतो आणि आर्ग्युमेंट्स नुसार आपण एंट्रीज काढू शकतो. ओके, देअरफॉर आता आपण डेटा तयार करूयात. देअरफॉर the functional values, we prepare the data. Therefore the functional values of x म्हणलं तरी चालेल किंवा we prepare the data. Therefore we prepare the data as follows. ठीक आहे, डेटा तयार करूयात. व्हेरी सिंपल, डेटा तयार करा. डेटा म्हणा किंवा डिफरंट फंक्शनल व्हॅल्यूज हा शब्द वापरला तरी सुद्धा चालू शकतो. ओके, वेगवेगळ्या बुक्स मध्ये वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत. कोणताही, वी प्रिपेअर द डेटा ॲज फॉलोज म्हणा किंवा द डिफरंट फंक्शनल व्हॅल्यूज आर ॲज फॉलोज असं म्हणलं तरी सुद्धा चालू शकेल. व्हेरी सिंपल थिंग. ओके, डेटा तयार करण्यासाठी आपल्याला आर्ग्युमेंट्सची आवश्यकता आहे. आर्ग्युमेंट्स काढूयात, त्याच्यानंतर आपण एंट्रीज काढूयात. येस, कॉलम वाईज लिहिलं तरी चालेल, उभं लिहिलं तरी चालेल किंवा आडवं लिहिलं तरी चालेल. शक्यतो कॉलम वाईज लिहा म्हणजे चुकणार नाहीये. इथं मी जागेच्या अभावी उभं लिहितोय, रो वाईज लिहितोय. एक्स म्हणजे आर्ग्युमेंट असेल आणि वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, इथे काय आहे, एक्स क्यूब आहे. ओके, विच इज गिवन टू यू. y is equal to f of x equal to function is given as a x cube. ओके, नेक्स्ट वन. पुढे आता डेटा तयार करायचा आहे. डेटामध्ये पहिली व्हॅल्यू म्हणजे काय असेल? येस, पाठीमागच्या वेळेस बघितल्याप्रमाणे येस, डेटामध्ये पहिली व्हॅल्यू असेल आपली एक्स नॉट. ठीक आहे, एक्स नॉट म्हणजे असतं आपलं लोअर लिमिट विच इज अ ए. त्याच्या पुढचा आर्ग्युमेंट असेल आपलं x1. x1 कसं मिळवणार? अगोदरच्या आर्ग्युमेंट मध्ये h ऍड करून म्हणजेच एक्स नॉट प्लस h मिळवणार. ओके, एक्स नॉटच्या करस्पॉन्डिंग जी काही एंट्री असेल ती म्हणजेच वाय नॉट असेल. x1 च्या करस्पॉन्डिंग जी एंट्री असेल ती म्हणजेच y1 असेल. सिमिलरली पुढचा आर्ग्युमेंट आपल्याला मिळेल x2 इज इक्वल टू, कसं मिळवणार? अगोदरच्या आर्ग्युमेंट मध्ये एक h ऍड करणार म्हणजे x2 इज इक्वल टू x1 प्लस h. या x2 च्या करस्पॉन्डिंग जी काही एंट्री असेल ती एंट्री म्हणजेच y2 असेल. असंच x3 x4 अँड अप टू सो ऑन. शेवटचा आर्ग्युमेंट आपलं xn इज इक्वल टू काय असतं? दॅट इज अ अप्पर लिमिट b असतं आणि याची व्हॅल्यू आपण कशी मिळवतो? अगोदरच्या आर्ग्युमेंट मध्ये एक h ऍड करून. आणि या
फायनल अप्पर लिमिट म्हणजेच xn च्या करस्पॉन्डिंग जी काही एंट्री असेल ती एंट्री म्हणजे आपली काय असेल yn असेल. सिंपल थिंग. ओके, म्हणजे आपल्याला आर्ग्युमेंट्स मिळवावे लागतील. आर्ग्युमेंट्स मिळवण्यासाठी लोअर लिमिट पासून स्टार्ट करा, एक एक h ऍड करत जावा आणि अप्पर लिमिट पर्यंत थांबा. व्हेरी सिंपल थिंग. ठीक आहे, आर्ग्युमेंट्स तयार करूयात. येस, x पहिला आर्ग्युमेंट म्हणजे आपलं काय असेल लोअर लिमिट ऑफ द इंटिग्रेशन विच इज नथिंग बट 1. ठीक आहे, नेक्स्ट वन. त्याच्या पुढे पुढचा आर्ग्युमेंट दॅट इज अ येस पुढचा आर्ग्युमेंट म्हणजे x1 प्लस h, एक एक h ऍड करा, 1 प्लस 0.5 दॅट गिव्स 1.5. पुढे पुढचा आर्ग्युमेंट 1.5 प्लस 0.5 दॅट इज 2. 2 प्लस 0.5 दॅट गिव्स 2.5. 2.5 प्लस 0.5 दॅट इज अ 3. 0.5 ऍड करत राहा. 3 प्लस 0.5 दॅट गिव्स 3.5. नेक्स्ट वन पुढे 4. नेक्स्ट वन एंड कुठं असेल तुमचा अप्पर लिमिटला 4.5. नेक्स्ट वन 5. 5 प्लस 0.5 that gives 5.5 and 5.5 plus 0.5 that gives 6. ओके, हे जे आपलं अप्पर लिमिट असेल. गेटिंग दिस. म्हणजे लोअर लिमिट पासून सुरुवात करा, एक एक h ऍड करत 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 अप्पर लिमिट पर्यंत जावा. गेटिंग दिस. ओके, सिंपल थिंग. नाउ पुढे आर्ग्युमेंट्स तर आपल्याला मिळाले, आता आपल्याला एंट्रीज मिळवायला लागतील आणि एंट्रीज मिळवण्यासाठी काय करायचं आहे, करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्स मध्ये फंक्शन f ऑफ x मध्ये करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्सच्या व्हॅल्यूज टाका. करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्सच्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर आपल्याला करस्पॉन्डिंग एंट्रीज मिळतील. सिंपल थिंग. आपलं फंक्शन काय आहे? येस, व्हॉट इज युअर फंक्शन? f ऑफ x इक्वल टू एक्स क्यूब. या f ऑफ x इक्वल टू एक्स क्यूब मध्ये x इक्वल टू 1 टाका, म्हणजे आपल्याला पहिली एंट्री मिळेल 1 चा क्यूब दॅट गिव्स 1. ठीक आहे, सिमिलरली x इक्वल टू 1.5 टाका f ऑफ x मध्ये, म्हणजेच तुम्हाला पुढची एंट्री मिळेल x इक्वल टू 1.5 टाकल्यानंतर व्हॉट वी गेट 1.5 इट्स अ क्यूब. ठीक आहे, 1.5 इट्स अ क्यूब इज इक्वल टू 3.375. कॅल्क्युलेटर मध्ये डायरेक्ट तुम्हाला किमतीज मिळतील 3.375. सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्हाला ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या डायरेक्ट मिळत जातील. ठीक आहे, यूज सायंटिफिक कॅल्क्युलेटर. त्याच्यासाठी डेफिनेटली तुमच्या कॅल्क्युलेटरवर एक्स क्यूबचं बटन डायरेक्ट असेल किंवा एक्स वेस टू वाय हे बटन असेल. एक्स वेस टू वाय चा या बटनाचा यूज करा किंवा एक्स क्यूब, काही कॅल्क्युलेटरवर डायरेक्ट एक्स क्यूबचं बटन आहे, त्या एक्स क्यूबच्या बटनचा यूज करून तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. त्याच्या अगोदर तुमचा कॅल्क्युलेटर 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत फिक्स करा. आता हाऊ टू फिक्स कॅल्क्युलेटर म्हणजे कॅल्क्युलेटर यूज कसा करायचा ह्याचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बघणार आहोत. त्यासाठी प्रत्येकाने पहिल्यांदा कॅल्क्युलेटर जवळ बाळगा, त्याच्यानंतर फिक्स कसं करायचं, मोड कसा शिफ्ट करायचा हे आपण सेपरेट त्याचं एक लेक्चर बनवूयात, त्याच्यामुळे तुम्हाला आयडियाज क्लिअर समजतील. ठीक आहे, नेक्स्ट वन पुढचे व्हॅल्यू x इक्वल टू 2 टाका. x इक्वल टू 2 टाकल्यानंतर येस एक्स क्यूब मध्ये f ऑफ x मध्ये x इक्वल टू 2 टाकल्यानंतर 2 चा क्यूब दॅट गिव्स 2 2 4 4 2 8. पुढे नेक्स्ट वन x इक्वल टू 2.5 टाका. 2.5 टाकल्यानंतर व्हॉट वी गेट 2.5 इट्स अ क्यूब इज इक्वल टू 15.625. प्रत्येकाने व्हॅल्यूज काढा. तुमच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. एव्हरीवन मस्ट डू दी करेक्ट कॅल्क्युलेशन्स. पुढे x इक्वल टू 3 टाकलं, f ऑफ x मध्ये 3 चा क्यूब 3 3 9 9 3 27. पुढे x इक्वल टू 3.5 टाकलं, इट्स अ क्यूब इज इक्वल टू 42.875. 42.875. x इक्वल टू 4 टाकलं, 4 चा क्यूब 4 चौक 16 16 चौक 64. x इक्वल टू 4.5 टाकलं, 4.5 इट्स क्यूब इज इक्वल टू 91.125. 91.125. x इक्वल टू 5 टाकलं f ऑफ x मध्ये 5 चा घन 5 5 25 25 5 1600. नेक्स्ट सिमिलरली x इक्वल टू 5.5 टाका. 5.5 इट्स अ क्यूब that is equal to 166.375. Next one, put x equal to 6 in f of x equal to x cube that gives 6 cube. 6 चा घन 6 6 36 36 गुणिले 6 that gives 216.
ओके, म्हणजे 6चा घन इज इक्वल टू 216. गेटिंग दिस? ओके, अशा पद्धतीने आपण डेटा मिळवलेला आहे. म्हणजेच पहिल्यांदा आपण आर्ग्युमेंट्स काढले, आर्ग्युमेंट्स काढण्यासाठी एच काढला, एकदा का आर्ग्युमेंट्स मिळाले की आपल्याला एंट्रीज मिळालेल्या असतील. अशा पद्धतीने आपण डेटा मिळवलेला आहे. नाव नेक्स्ट वन, आता फॉर्म्युला आपले पार्ट आहेत. ओके, फॉर्म्युलीमध्ये सिम्बॉल्स आपले काय आहेत, y0, y1, y2 अप टू सो ऑन. ओके, आपला डेटा स्टार्ट होतोय y0 पासून. रिमेंबर दिस थिंग, y1 पासून डेटा स्टार्ट होत नाही. थिओरिटिकल सिम्बॉल्स माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपले नोटेशन्स देऊन टाकूयात. पहिली एंट्री असते आपली y1, नेक्स्ट इज अ y1, पहिली एंट्री y0 सॉरी, दुसरी एंट्री असेल y1, त्यानंतर असेल y2, y3 अँड सो ऑन, y4, y5, y6, y7, y8, y9 अँड y10. गेटिंग दिस? आता आपल्या 10 इंटरवल आहेत पहा, 10 इंटरवल आहेत का नाही बघा. 1 ते 1.5 इथनं इथपर्यंत एक इंटरवल. ओके, नेक्स्ट वन 1.5 ते 2 दुसरी, 2 ते 2.5 3, 2.5 ते 3 4, 3 ते 3.5 5, 3.5 ते 4 6, 4 ते 4.5 7, 4.5 ते 5 8, 5 ते 5.5 9 आणि 5.5 ते 6, दॅट गिव्स 10. ओके, 10 इक्वल इंटरवल्स मध्ये आपण आपल्याला इंटिग्रेशनची इंटरवल डिवाइड करायची होती, आपण ती डिवाइड केलेली आहे. गेटिंग दिस? डेटा मिळाला, एकदा का डेटा मिळाला की आपण कोणताही रूल वापरू शकतो. हियर वी हॅव टू सॉल्व दिस एक्झाम्पल बाय युजिंग ट्रॅपेझॉइडल रूल. रूल लिहूयात. देअरफॉर trapezoidal rule is simple thing. Trapezoidal rule is, what is that rule? That you know very well. I is equal to integration from a to b f of x dx. LHS RHS दोन्ही लिहायच्या. is equal to पहिल्यांदा वर्डिंग मध्ये लिहिला तरी चालेल किंवा डायरेक्ट सिम्बॉल मध्ये लिहिला तरी चालेल. पहिल्यांदा वर्डिंग मध्ये लिहितो h/2 into bracket. What is that rule? ओके, रूल्स पार्ट पाहिजेत. h/2 into bracket sum of extreme entries, plus what is that rule? 2 into sum of remaining entries. 2 into sum of remaining entries. ब्रॅकेट क्लोज, हा ब्रॅकेट क्लोज असेल. ठीक आहे, h/2 into sum of extreme entries plus 2 into sum of remaining entries. Therefore हा झाला जनरल रूल. दिस जनरल रूल फॉर दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल बिकम्स, हा जनरल रूल पर्टिक्युलर एक्झाम्पल साठी काय होईल, I इज इक्वल टू आपलं इंटिग्रेशन काय आहे 1 to 6 f of x आपलं काय आहे x³ dx is equal to h/2 as it is into bracket सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज, म्हणजे पहिली अधिक लास्ट. पहिली एंट्री आहे आपली y0 आणि शेवटची एंट्री आहे आपली y10. दॅट इज अ y0 प्लस y10. y0 प्लस y10, व्हेरी सिंपल, प्लस 2 इंटू सम ऑफ रिमेनिंग एंट्रीज, म्हणजे 2 इंटू राहिलेल्या सगळ्या एंट्रीजची सम. दॅट इज 2 इंटू y1 प्लस y2 प्लस y3 प्लस y4 प्लस y5 plus y6 plus y7 plus y8 plus y9 plus y10 घ्यायचं का नाही, बिकॉज y10 इज ऑलरेडी टेकन. राहिलेल्या सगळ्या म्हणजे y9 पर्यंत एंट्रीज राहिल्या. हा ब्रॅकेट क्लोज, हा ब्रॅकेट क्लोज. रिमेंबर वन थिंग, एक एंट्री एकदाच, एक पण एंट्री रिपीट नाही, एक पण एंट्री ओमिट नाहीये. पसेट दॅट इज इक्वल टू पसेट. नाउ डू दी कॅल्क्युलेशन्स करूयात. Okay, that is equal to all the values are known to you. Put up the values at the proper place. That is equal to, yes, h ची किंमत आपण काढली किती दी 0.5. ओके, 0.5 divided by 2 into bracket. This square bracket plays important role. हा ब्रॅकेट मिस करायचा नाहीये. मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितलेलं आहे, हा ब्रॅकेट जर मिस केला तर डेफिनेटली फॉर्म्युला चुकेल आणि एकदा का फॉर्म्युला चुकला तर खाली कॅल्क्युलेशन्स आपले चुकत जाणार आहेत. ओके, 0.5 डिवाइड बाय 2 इंटू ब्रॅकेट, ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेट, येस, y0 ची किंमत 1 प्लस y10 ची किंमत 216 216. सगळ्या व्हॅल्यूज आपल्या टेबल मध्ये आहेत. प्लस 2 इंटू ब्रॅकेट राहिलेल्या
सगळ्या एंट्रीची सम म्हणजे y1 अप टू सो ऑन y9 सगळ्या व्हॅल्यूज आहेत. पुट अप द व्हॅल्यूज ॲट द प्रॉपर प्लेस. y1 ची किंमत आहे 3.375 प्लस y2 ची किंमत आहे 8 प्लस y3 ची किंमत आहे 15.625 प्लस y4 ची किंमत आहे 27 प्लस 42.875 प्लस y6 ची किंमत आहे 64 प्लस द व्हॅल्यू ऑफ y7 इज 91.125 plus the value of y8 is a 125 plus the value of y9 is nothing but equal to 166.375. Okay, round bracket close, हा square bracket close. Getting this? Very simple thing. एकदा का फॉर्म्युला लिहिला फक्त आपण त्याच्यामध्ये काय केलंय, दिलेल्या व्हॅल्यूज पुट अप केल्यात. नाउ सिम्प्लिफाय. ओनली द पार्ट ऑफ कॅल्क्युलेशन इज रिमेनिंग. आता फक्त कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. दॅट इज इक्वल टू that is equal to 0.5 divided by 2. आता केलं तरी चालेल किंवा फायनल स्टेपला केलं तरी चालेल. 0.5 divided by 2 is equal to yes 0.25. आता फक्त कॅल्क्युलेशनच्या स्टेप राहिल्या. इंट ब्रॅकेट 1 प्लस 216 216 अधिक 1 that gives 217 प्लस 2 इंट ब्रॅकेट. ओके, आता इथं कॅल्क्युलेशन मध्ये चुका होण्याचे चान्सेस आहेत. कॅल्क्युलेशन्स आपण कोणत्या रूल प्रमाणे करत असतो, सगळे कॅल्क्युलेशन्स कॅल्क्युलेटरवर धडाधड आपण बटन दाबून करत नसतो. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. तो प्राधान्यक्रम आपण कोणत्या कशानुसार ठरवतो? येस, अकॉर्डिंग टू दी सिक्वेन्स ऑफ दी लेटर्स इन दी वर्ड बोर्ड मास. बोर्ड मास रूल प्रमाणे आपण कॅल्क्युलेशन्स करत असतो. दॅट यू नो व्हेरी वेल. ठीक आहे, बोर्ड मास रूल. त्याच्यामध्ये बी स्टँड्स फॉर ब्रॅकेट्स. पहिल्यांदा आपण ब्रॅकेट्स इव्हॅल्युएट करतो. त्याच्यानंतर आपण ओ स्टँड्स फॉर ऑफ. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आपण इव्हॅल्युएट करतो. त्याच्यानंतर डी स्टँड्स फॉर डिव्हिजन, एम स्टँड्स फॉर मल्टिप्लिकेशन, ए स्टँड्स फॉर ऍडिशन अँड एस स्टँड्स फॉर सबस्ट्रॅक्शन. ओके, अँड एस स्टँड्स फॉर सबस्ट्रॅक्शन. म्हणजे आपण जे काही कॅल्क्युलेशनचा क्रम आहे ते बोर्डमास रूल प्रमाणे करतो. दॅट यू नो व्हेरी वेल. ओके, त्यामुळे पहिल्यांदा आपण 1 अधिक 216 अधिक 2 लगेच करायचं नाही. 1 अधिक 216 पहिल्यांदा ब्रॅकेट एक्झिक्यूट करा. 1 अधिक 216 किती येतंय ते पहिल्यांदा मांडायचं. येस, दॅट इज इक्वल टू 217 प्लस 2 इंटू ब्रॅकेट. आता या सगळ्यांची ऍडिशन घेऊयात. यू कॅन यूज दी कॅल्क्युलेटर. कॅल्क्युलेटरचा वापर करा. येस, 3.375 प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. तुमचं आन्सर जे काही येतंय ते कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. प्लस 8 प्लस 15.625 प्लस 27 प्लस 42.875. Every student must do the calculation. Plus 64 plus 91.125 plus 125 and plus 166.375. ओके, नो डाऊट. पहिल्यांदा आपण डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करता येतात, वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन्स करता येतील, पण वन स्ट्रोक कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मार्क्स भेटत नाहीयेत. ओके, स्टेप्सला मार्क्स आहेत आणि स्टेप्सला मार्क्स मिळवण्यासाठी प्रत्येक स्टेपची आवश्यक असणारी कॅल्क्युलेशन्स लिहिलीच पाहिजेत, केलीच पाहिजेत. ओके, म्हणजे ऑफकोर्स या ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन आलंय 543.3750. ठीक आहे, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. तुमचे आलेले कॅल्क्युलेशन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. दॅट इज इक्वल टू येस, डू दी कॅल्क्युलेशन्स केअरफुली. दॅट इज इक्वल टू स्टेप्स रिप्रेझेंट करायच्या, स्टेप्सला मार्क्स आहेत. अनावश्यक स्टेप ड्रॉप केल्या तरी चालतील, आवश्यक स्टेप लिहिल्याच पाहिजेत. 217 प्लस या आन्सरला 543 पॉईंट्स होतीस, 50 गुणिले 2 करा, किती येते बघा, गुणिले 2 इज इक्वल टू 1086 पॉइंट येस 1086.75. ओके, 7500, that is a 75. That is equal to step by step calculations. Each and every step is necessary. 0.20 शेवटपर्यंत जसा आहे, 25 शेवटपर्यंत जसा आहे तसा राहील. कॅल्क्युलेशन कमीत कमी वेळामध्ये होण्यासाठी डिस्प्लेवर आलेल्या फिगरचा
रिपीटेडली यूज करा की जेणेकरून ती फिगर पुन्हा पेस्ट करण्यासाठी लागणारा वेळ वाचेल. आता माझ्या डिस्प्लेवर 1086.75 ही फिगर आहे. कॅल्क्युलेटरच्या डिस्प्लेवर 1086.75 ही फिगर आहे. त्याच्यामध्ये लगेच मी प्लस 207 करतो इज इक्वल टू किती आलाय 1303.75. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा, आलेले आन्सर्स तिथे मेन्शन करा. कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करून आलेले आन्सर्स मेन्शन करा. 1303.75. व्हेरी सिंपल. आता या आलेल्या व्हॅल्यूला 0.25 ने मल्टिप्लाय करा. ही व्हॅल्यू कॅल्क्युलेटरच्या डिस्प्लेवर आहेच आहे, त्याचाच उपयोग करून त्याला फक्त इंटू 0.25 करा. इंटू 0.25 केल्यानंतर व्हॉट वी गेट दॅट गिव्स 325. किती आला आन्सर प्रत्येकाने मेन्शन करा. वेगळा आला असेल तर सांगा. वी हॅव टू चेक. 325.9375. 9375. ओके. शेवटच्या स्टेपला फक्त LHS लिहित चला. देअरफॉर I is equal to integration from 1 to 6 x raised to 3 dx is equal to आलेली व्हॅल्यू which is nothing but equal to 325.9375. Okay, this is the required answer of the given problem. Getting this? Very simple thing. हेच आपल्या दिलेल्या इंटिग्रेशनचं न्यूमेरिकल सोल्युशन असेल. ओके, व्हेरी सिंपल. फक्त आपल्याला फॉर्म्युला पाठ पाहिजे. फॉर्म्युला मध्ये आपण फक्त रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज काढणार आणि टाकणार. कॅल्क्युलेटरच्या साहाय्याने करेक्ट कॅल्क्युलेशन्स करणार. कॅल्क्युलेटर जरी असेल तरी सुद्धा आन्सर्स व्हरायटी येऊ शकतात. जर तुमचा कॅल्क्युलेशन करायचं चुकलं डेफिनेटली आन्सर्स तुमचे वेगळे येऊ शकतात. पण लक्षात घ्या प्रत्येक प्रॉब्लेमला युनिक सोल्युशन आहे. ओके, एकदा काय एंट्रीज मिळवायचे असतील तर आर्ग्युमेंट्स मिळवले पाहिजेत आणि आर्ग्युमेंट मिळवण्यासाठी एच काढावा लागेल. तो एच कसा काढायचा आपण इथे बघितलेला आहे. दॅट इज द रिक्वायर्ड सोल्युशन टू द गिवन प्रॉब्लेम. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल. एक्झाम्पल नंबर सेकंड. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 1.4 to 3.2, 1.4 to 3.2 of 1 upon 1 plus x dx, 1 upon 1 plus x dx by dividing the interval into 6 equal parts, into 6 equal parts by using Simpson's 1/3 rule, by using Simpson's 1/3 rule. ओके, सोल्युशन व्हेरी सिंपल थिंग. एक्झाम्पल स्ट्रेट फॉरवर्ड आहे, कुठेही ट्विस्टिंग वगैरे नाही आहे. स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल. इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 1.4 to 3.2 1 upon 1 plus x dx by dividing the interval of integration into 6 equal parts. ओके, नाउ 6 इक्वल पार्ट्स मध्ये आपल्याला इंटरवलचं डिव्हिजन करायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल? एच काढावं लागेल. एच काढण्यासाठी n दिलेला आहे. दिलेल्या इंटिग्रेशनची थेरॉटिकल इंटिग्रेशनशी तुलना करूयात आणि a b f of x काय येते बघूयात. ओके, लेट टेक द गिवन इंटिग्रेशन ॲज इट इज ॲज अ i. लेट i इज इक्वल टू टेक द गिवन इंटिग्रेशन ॲज इट इज. इंटिग्रेशन फ्रॉम 1.4 to 3.2 काय असेल? ऑफ 1 अपॉन 1 प्लस x dx. ओके, हे दिलेलं इंटिग्रेशन आहे. याचं कंपॅरिझन आपल्या थेरॉटिकल इंटिग्रेशनशी करूयात. कंपेअरिंग दिस, हे प्रत्येक वेळेस नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट कंपॅरिझन करू शकता. Comparing this with our standard integration, theoretical integration, that is I is equal to काय असतं ते? Integration from a to b f of x dx we get. Yes, what we get here? A is equal to, a means what? Lower limit, which is nothing but equal to 1.4 comma b
is equal to, b is what? B is nothing but upper limit of the integration, which is given as a 3.2. Next one, f of x. Okay, theoretical symbols आणि आपल्या दिलेल्या इंटिग्रेशनचे आपण कंपॅरिझन करतोय. f of x म्हणजे काय? इंटिग्रँट, म्हणजे ज्याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे तो. मीन्स व्हॉट? इंटिग्रेशनचा सिम्बॉल अलॉंग विथ dx सोडून जे असतं ते इंटिग्रँट असतो. इथे दिलेल्या इंटिग्रेशन मध्ये बघा, इंटिग्रेशनचा सिम्बॉल हा अलॉंग विथ dx सोडून जे काय राहतंय ते इंटिग्रँट आहे. काय आहे तो? 1/1 plus x. Here f of x is equal to 1/1 plus x. ठीक आहे, f of x equal to 1/1 plus x. Next one. पुढे आता, yes, what is observation now? सिम्पसन्स 1/3 रूल वापरायचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सिम्पसन्स 1/3 रूल वापरायचा असेल तर आपल्याला एंट्रीज y0, y1, y2 अप टू सो ऑन yn मिळवाव्या लागतील. या एंट्रीज जर मिळवायच्या असतील तर आपल्याला आर्ग्युमेंट्स x0, x1, x2 मिळवावे लागतील. हे आर्ग्युमेंट जर मिळवायचे असतील तर आपल्याला इंटरवल ऑफ डिफरन्सिंग म्हणजे दोन लगतच्या आर्ग्युमेंट्स मधलं अंतर h मिळवावं लागेल. आणि तो h काढण्यासाठी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय? वी हॅव टू डिवाइड द इंटरवल ऑफ इंटिग्रेशन इनटू 6 इक्वल पार्ट्स. ओके, म्हणजे आपल्याला इंटरवलचे समान 6 तुकडे काढायचे. दॅट इज हिअर n is equal to number of intervals किंवा number of sub intervals. Number of sub intervals is equal to 6 आपल्याला दिलेलं आहे. ओके, एवढ्या इन्फॉर्मेशन प्रमाणे आपण h काढू शकतो. Therefore h equal to, h is equal to, what is the formula for h? Simple thing, h म्हणजे b upper limit minus a lower limit divided by number of steps, that is equal to n. That is equal to, yes, value of b is given as a 3.2 minus a, the value of a is given as a 1.4 divided by n. N means number of subintervals, which is given as a 6. That is equal to, yes, calculation calculator च्या साहाय्याने calculations करा. Very simple thing, 3.2 minus 1.4. Every student must do the calculations. What is your answer? Please mention that answer in the comment box, chat box. We have to verify it. Divided by 6 is equal to 0.3. Is equal to 0.3. Getting this? 3.2 minus 1.4 is equal to, what is that answer? 1.8 divided by 6, that gives 0.3. Okay, therefore h equal to, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. Therefore h is equal to 0.3. ठीक आहे, एकदा काही h मिळाला की आपण डेटा तयार करू शकतो. कारण h मिळालाय म्हणजे आर्ग्युमेंट्स मिळणार आहेत. आर्ग्युमेंट्स मिळणार आहेत म्हणजे डेफिनेटली आपल्याला एंट्रीज मिळणार आहेत, म्हणजे आपल्याला डेटा तयार करता येईल. Therefore we prepare the data as follows. Therefore we prepare the data as follows. We prepare the data as follows. किंवा therefore the distinct functional values are as follows. Okay, that's it. कसंही लिहू शकता, एक तर हॉरिझॉन्टल रो वाईज लिहा, नसेल तर व्हर्टिकल कॉलम वाईज लिहा. व्हर्टिकल कॉलम वाईज लिहिलं तरी चालेल. ओके, इथं मी हॉरिझॉन्टल रो वाईज लिहितो. पहिला रो असेल x चा म्हणजेच आर्ग्युमेंटचा, आणि दुसरा रो असेल करस्पॉन्डिंग एंट्रीचा म्हणजेच y is equal to f of x, and that function f of x is nothing but equal to, that function f of x is given as a 1/1 plus x. ठीक आहे, 1/1 plus x असं ते फंक्शन f of x दिलेलं आहे. जे काय असेल ते, प्रत्येक गणिताला फक्त फंक्शन f of x नवीन असेल, इंटरवल काहीतरी नवीन असेल, सिमिलरली व्हॅल्यू ऑफ h काहीतरी डिस्टिंक्ट असेल. बाकी फॉर्म्युला कोणता वापरायचा हे प्रत्येक गणिताला वेगळा असेल. प्रत्येक गणिताचा पॅटर्न फिक्स ठरलेला आहे. ठीक आहे, आर्ग्युमेंट्सची सुरुवात कुठून असते? येस, वी स्टार्ट बाय टेकिंग
initial argument, starting argument as a lower limit and we end up to the upper limit. Okay, lower limit पासून स्टार्ट करा, अप्पर लिमिट पर्यंत जावा, जात असताना प्रत्येक वेळेस एक एक h ऍड करत एक एक आर्ग्युमेंट मिळवत जावा. सिंपल थिंग. पहिला आर्ग्युमेंट आपला x नॉट म्हणजे आपलं लोअर लिमिट इज नथिंग बट इक्वल टू 1.4 असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचं पुढचं आर्ग्युमेंट असेल आपलं 1.4 प्लस h म्हणजेच 1.4 अधिक 0.3. 1.4 plus 0.3 that gives 1.7. Yes, 1.7 plus 0.3. 1.7 plus 0.3 that gives, yes, 1.7 plus 0.3 that gives 2. Next one, 2 plus 0.3 that gives 2.3. 2.3 plus 0.3 that gives 2.6. 2.6 plus 0.3 that gives 2.9. 2.9 plus 0.3 that gives 3.2. 3.2 plus 0.3 that gives 3.5. पण पुढे जायचं नाही बिकॉज येस आपली सुरुवात असेल लोअर लिमिट पासून, दॅट इज 1.4, दॅट इज अवर लोअर लिमिट, आणि आपला एंड असेल अप्पर लिमिट पर्यंत, आणि अप्पर लिमिट आपलं काय आहे 3.2. गेटिंग दिस? स्टार्टिंग फ्रॉम लोअर लिमिट एक एक एच ऍड करत करत अप्पर लिमिट पर्यंत जावा. ओके, प्रोसीड. आता फंक्शनची व्हॅल्यू मिळवून जावा. एकदा का आर्ग्युमेंट्स मिळाले, प्रॉब्लेम बिकम्स व्हेरी सिंपल. येस, प्रोसीड. नाउ एंट्रीज मिळवा. येस, एंट्रीज मिळवूयात. डेटा मी प्रिपेअर करतो. प्रत्येकाचा आन्सर टॅली होण्यासाठी, प्रत्येकाचा आन्सर सेम येण्यासाठी कॅल्क्युलेटर 4 डेसिमलला फिक्स करा. आता कॅल्क्युलेटर 4 डेसिमलला फिक्स कसा करायचा, तर मोड बटन प्रेस करत राहा. कॅल्क्युलेटरवर तुमच्या मोड बटन आहे. ओके, हे मोड बटन आहे. हे मोड बटन गेटिंग दिस दिसतंय? हे मोड बटन आहे. मोड बटन प्रेस करत चला. कुठपर्यंत प्रेस करत जायचंय, तर जोपर्यंत फिक्स हे लेटर येत नाहीये तोपर्यंत प्रेस करत चला. इथं दिसतंय पहा, फिक्स हे लेटर आलेलं आहे. फिक्सच्या खाली किती डिजिट दिसतोय? 1. फिक्सच्या खाली 1 डिजिट दिसतो. 1 प्रेस करा. 1 प्रेस केल्यानंतर ते कॅल्क्युलेटर तुम्हाला विचारतंय 0 ते 9 किती डेसिमल पर्यंत तुम्हाला आन्सर पाहिजे आहे. 0 ते 9 किती डेसिमल पर्यंत आपल्याला आन्सर पाहिजे? 4 डेसिमल पर्यंत पाहिजे. यासाठी आपण 4 डिजिट फिक्स करायचा. 4 डिजिट फिक्स केल्यानंतर आपलं जे काही आन्सर असेल ते तुमचं 4 डेसिमल पर्यंत दाखवेल. ठीक आहे. प्रत्येकाने कॅल्क्युलेटर 4 डेसिमलला फिक्स करा. हाऊ टू फिक्स कॅल्क्युलेटर किंवा हाऊ टू यूज कॅल्क्युलेटर याचा आपण एक सेपरेट लेक्चर बनवणार आहोत. ठीक आहे. प्रोसीड. आता x इक्वल टू 1.4 आला. x इक्वल टू 1.4, y इज इक्वल टू f(x) मध्ये टाका. f(x) आपलं फंक्शन काय आहे? 1/1 प्लस x. ओके, डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा स्टेप वाढवली तरी चालेल. x च्या वेळी 1.4 टाकल्यानंतर काय होईल? 1/1 प्लस 1.4 दॅट इज 1/2.4. डायरेक्ट केलं तरी चालेल. 1 डिवाइड बाय 1 प्लस 1.4 म्हणजेच 2.4. 1 डिवाइड बाय 2.4 दॅट यूज 0.4167. 4167. Similarly, yes, 1 divided by x च्या ऐवजी 1.7 टाका. 1 divided by 1 plus 1.7. 1 plus 1.7 that gives 2.7 म्हणजेच 1 divided by 2.7 that is equal to 0.3704. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. तुमचे आन्सर जे काही येतात ते कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. 0.3704. Similarly, now put x equal to 2 in f of x that gives 1/1 plus 2. 1/1 plus 2 that gives 3. That gives 1 divided by 3 that is equal to 0.3333. Similarly, put x equal to 2.3 in f of x that gives 1/1 plus 2.3. 1 plus 2.3 that gives 3.3. That gives 1 divided by 3.3. That is equal to 0.3030. 0.3030. Yes, पुढे x equal to 2.6 टाकल्यानंतर what we get? 1 divided by 2.6 अधिक 1 that gives 3.6 is equal to 0.2778. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर काही तुमची उत्तर येत आहेत ती कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला.
Proceed. X equal to 2.9 टाका, that gives 1 divided by 3.9 is equal to 0.2564. X equal to 3.2 टाका, 1/1 अधिक 3.2, that gives 1 divided by 4.2, that gives 0.2381. Yes, 0.2381. Now डेटा तयार केला. आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहिती आहे व्हॅल्यूज ऑफ एंट्रीज आहेत आणि एंट्रीजचे सिम्बॉल आपण घेतोय y0, y1, y2. रिमेंबर वन थिंग, आपला डेटा स्टार्ट फ्रॉम y0 आहे, y1 पासून नाही. रिमेंबर दिस थिंग. ओके, म्हणजे पहिला आर्ग्युमेंट असेल आपलं y0, पहिली एंट्री असेल y0, त्याच्यानंतर y1, y2, y3, y4, y5, y6. Getting this? Okay, therefore सिम्पसन्स 1/3 रूल इज, एकदा का डेटा आपल्याला मिळाला कोणताही फॉर्म्युला आपण वापरू शकतो. सिम्पसन्स 1/3 रूल आपल्याला वापरायचा, वापरूयात. सिम्पसन्स 1/3 रूल इज ॲज फॉलोज. आय इज इक्वल टू, पहिल्यांदा थेरॉटिकल लिहूयात आणि मग पर्टिक्युलर या गणितासाठी काय होतं ते लिहूयात. आय इज इक्वल टू, व्हॉट इज दॅट रूल? येस, इंटिग्रेशन फ्रॉम a to b f of x dx. That is equal to, yes, 1/3 rule. What is the multiplier? h by 3 into bracket. पहिल्यांदा शब्दात लिहूयात म्हणजे चुकणार नाहीये. सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज. रूल काय आहेत त्याचं पाठीमागचं लेक्चर तुम्ही पुन्हा एकदा पहा. ते रूल सगळे पाठ करा, ते रूल्सची एक लिस्ट तयार करा. सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्रीज प्लस what is the multiplier next? 4 into sum of odd entries. फॉर्म्युली क्लिअर सगळ्यांचे पाठ पाहिजेत. नुसती फॉर्म्युली पाठ असून उपयोग नाहीये. त्यांचे सिम्बॉल्स काय आहेत, कोणत्या सिम्बॉलची काय व्हॅल्यू टाकायची हे पण माहित पाहिजे. प्लस 4 into sum of odd entries प्लस 2 into yes sum of even entries. Getting this? स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. डोंट मेक कन्फ्युजन्स. ब्रॅकेट कंप्लीट. ओके, हा झाला जनरल फॉर्म्युला. नाव नेक्स्ट वन पुढे पर्टिक्युलर या गणितासाठी तो फॉर्म्युला काय होते बघूयात. येस, देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम a to b, म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम a म्हणजे लोअर लिमिट 1.4 टू b म्हणजे अप्पर लिमिट म्हणजेच 3.2. f ऑफ x म्हणजेच आपलं काय इंटिग्रँड 1/1 प्लस x dx जसं आहे तसं. दॅट इज इक्वल टू h by 3. मी पहिल्यांदा जसं आहे तसं ठेवतो. इंटू ब्रॅकेट सम ऑफ एक्स्ट्रीम एंट्री. सम ऑफ एक्स्ट्रीम म्हणजे काय, पहिले अधिक लास्ट. पहिले आहे y0 प्लस लास्ट आहे y6 प्लस 4 इंटू सम ऑफ ऑड एंट्री. दॅट इज 4 इंटू सम ऑफ ऑड. ऑड म्हणजे कोणकोणते, y1, y3, y5. रिमेंबरिंग दिस वन. रिमेंबर दिस वन. ऑड हा शब्द आलेला आहे एंट्रीच्या सिम्बॉल साठी, व्हॅल्यूज साठी आलेलं नाहीये. रिमेंबर दिस थिंग. ओके, इथं चुकण्याचे चान्सेस आहेत. 4 इंटू सम ऑफ ऑड एंट्री, दॅट इज अ y1 प्लस y3 प्लस y5 प्लस 2 इंटू सम ऑफ इवन एंट्रीज, दॅट इज प्लस 2 इंटू सम ऑफ इवन एंट्रीज. इवन एंट्रीज कोणत्या आहेत, y2 प्लस y4. y6 इज ऑल्सो इव्हन. ओके, y6 पण इव्हन आहे, पण ते आपण ऑलरेडी पहिल्यांदा घेतलेली आहे. एक पण एंट्री रिपीट नाही, एक पण एंट्री ओमिट नाही, एक एंट्री एकदाच. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स y2 प्लस y4 असेल. y2 प्लस y4, y6 ऑलरेडी आपण घेतलेली आहे. ब्रॅकेट क्लोज. ओके, एकदा का फॉर्म्युला लिहिला, डेफिनेटली पुट अप द व्हॅल्यू. दॅट इज इक्वल टू, व्हेरी सिंपल थिंग, h, द व्हॅल्यू ऑफ h इज एक्झिक्युटेड ॲज अ 0.3. सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. डिवाइड बाय 3 इंटू ब्रॅकेट. दिस ब्रॅकेट प्लेज इम्पॉर्टंट रोल. ब्रॅकेट मिस करू नका, हे मी वारंवार सांगतोय. y0 प्लस y6, y0 ची किंमत फ्रॉम टेबल 0.4167 प्लस y6, द व्हॅल्यू ऑफ y6 इज 0.2381. ब्रॅकेट कंप्लीट. प्लस 4 into sum of odd entries, that is y1, the value of y1 from the table we can put this as a 0.3704 plus y3, the value of y3 is a 0.3030 plus y5, the value of y5 from the table is nothing but equal to
0.2564, ठीक है, प्लस 2 into sum of even entries, that is 2 into y2 plus y4. The value of y2 from the table is nothing but equal to 0.4 times 3 plus y4. The value of y4 is from the table 0.2778. 2778. हा ब्रॅकेट क्लोज, हा ब्रॅकेट क्लोज. Getting this? Okay. फक्त रिस्पेक्ट टू प्लेसेसला रिस्पेक्ट टू व्हॅल्यूज आपण पुट अप केल्या. नाउ डू दी कॅल्क्युलेशन्स. व्हेरी सिंपल. That is equal to, was it? That is equal to 0.3 divided by 3 डायव्हर्ट केलं तरी चालेल किंवा नंतर पुढच्या स्टेपला केलं तरी चालेल. 0.3 divided by 3, that is equal to, yes, 0.1. 0.1 into ब्रॅकेट. येस, पहिल्या दोन्हीचा ब्रॅकेटची ऍडिशन करा. 0.4167. डू दी कॅल्क्युलेशन्स. प्लस 0.2381 इज इक्वल टू 0.6548. कॅल्क्युलेटरची बटन्स व्यवस्थित प्रेस करा. 0.6548. बऱ्याच वेळेस आपण बटन प्रेस करतो पण ते डिजिट आपला प्रेस झालेला नसतो, त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक सोडवा. 0.6548. प्रत्येक कॅल्क्युलेशनचे करेक्टच झाले पाहिजेत. आणि एक लक्षात घ्या, आपले कॅल्क्युलेशनने आलेले आन्सर्स अजिबात दुसऱ्याशी टॅली करू नका, कारण त्याचं कॅल्क्युलेशन बरोबर आहे का आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे कोण ठरवणार? आपला कॉन्फिडन्सच ठरवणार. ठीक आहे, त्यामुळे कॉन्फिडेंटली कॅल्क्युलेशन्स करा, अजिबात कॅल्क्युलेशन चुकू नका. गेटिंग दिस? डोंट टॅली युअर आन्सर्स विथ एनी अदर एल्स. प्लस 4 इंटू ब्रॅकेट मध्ये बघा 0.3704 प्लस ब्रॅकेट मधले ऍडिशन करतो 0.3030 प्लस 0.2564. येस, दॅट इज इक्वल टू 0.9298. उत्तर काय येते बघा. प्रत्येकाने आलेले कॅल्क्युलेशन्स कमेंट बॉक्स मध्ये रिप्लाय करत चला. स्टेप बाय स्टेप एक्झिक्युशन करायचं, डायरेक्ट वन स्ट्रोक स्टेप कॅल्क्युलेशन करायचे नाहीत, बिकॉज स्टेपला मार्क आहेत. प्लस 2 इंटू, आता शेवटचा ब्रॅकेट इव्हॅल्युएट करतो 0.4 टाइम्स 3 प्लस 0.2778 is equal to 0.6111. Is it correct? 0.6111. Okay, प्रत्येकाने कॅल्क्युलेशन्स करा. That is equal to 0.1. Do one more step. 0.6548 remains as it is. Plus त्याला 4 ने गुणून किती येते बघा 4 into 0.9298. 9298. That is equal to 3.7192. That is equal to 3.7192 plus 2 into 0.6111. That gives 1.4 times 2. 1.2222. That is equal to, yes, step by step direct one stroke answer नाही लिहायचं, स्टेपला मार्क्स आहेत. 1.4 times 2 plus 3.7192 plus 0.6548 is equal to, मुद्दाम मी सगळे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला करून दाखवतोय. कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला पण वेळ देतोय. प्रत्येकाने कॅल्क्युलेशन करा. 5.5962. ओके, आता आलेल्या व्हॅल्यूला 0.1 ने मल्टिप्लाय करा इंटू 0.1. दॅट गिव्स 0.5596. 5596. ओके, देअरफॉर शेवटच्या स्टेपला फक्त एलएचएस लिहूयात. I is equal to integration from 1.4 to 3.2 1 upon 1 plus x dx is equal to 0.5596. ठीक आहे, 5596. That is the required answer. Okay, आलेला आन्सर फोकस करा. This is the required answer. Getting this? 0.5596. Getting this? Very simple thing. Thus, in this lecture, in today's lecture, we seen
the two examples of numerical integrations. One is solved by using trapezoidal rule and another is solved by using Simpson's 1/3 rule, which is very simple. एकदा का rule आपले पाठ असतील डेफिनेटली त्याच्यामध्ये फक्त आपण किमती टाकून रिक्वायर्ड न्यूमेरिकल व्हॅल्यू ऑफ द इंटिग्रेशन मिळवू शकतो. ओके, सो लेट्स स्टॉप हियर.